चॅनल. तर गाडी बघून तुम्हाला समजलंच असेल की मी कुठेतरी चालली. तर मी आहे पुणे स्टेशनला आणि मी चालली माझ्या मामाच्या गावाला म्हणजे सोलापूरला. तर बघा आमची गाडी आलेली आहे. इथं तुम्हाला लवकर गाडी आलेली दिसत असेल, पण गाडी खरं लेट झाली होती. आज खूप वेळ थांबलो होतो आम्ही स्टेशनवरती. आता पटकन डब्यामध्ये बसून घेतो आणि मग आपण बोलूयात. तर फायनली आम्ही आमच्या सीटवरती बसलेलो आहे. अगदी गाडी एकदम 2.5 तास लेट झाली. तर आता मी तुम्हाला सांगते की मी कुठे चाललेली आहे. तर मी चाललेली आहे माझ्या मामाच्या गावाला, ते म्हणजे सोलापूर. तर कोण कोण सोलापूरचं आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर हे बघा आता पुणे जंक्शन आम्ही सोडलेलं आहे. मी खूप एक्साइटमेंट आहे मामाच्या गावाला जायला, म्हणजे सोलापूरला जायला. एकदम 1 वर्ष तरी झालं मी गेलेच नव्हते सोलापूरला. गाडी तर आमची लेट झालीच होती. आम्ही आलो होतो 11 वाजता स्टेशनवरती. गाडी 11:45ला होती, पण गाडी आली 2:15 वाजता. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, नाश्ता करून आलो होतो फक्त. म्हणलं आता टिफिन तर घेऊन आलो होतो, पण मेथीचे पराठे आणि गाजरचा हलवा केला होता. तर आता इथंच बसून आता आम्ही पहिल्यांदा आता थोडंसं काहीतरी खाऊन घेतो आणि मग बाकीचं तुम्हाला दाखवते. तर हे बघा मी गाजरचा हलवा आणि मेथीचे पराठे आणले होते टिफिनसाठी. आता पहिल्यांदा खाऊन घेतो. तर टिफिन खाऊन पण आमचा झाला, बसलो होतो. तर मी तुम्हाला सांगते की मी सोलापूरला कशासाठी चालली. तर मी मामाच्या मुलीच्या लग्नासाठी सोलापूरला चाललेली आहे आणि तसंच थोडंसं माझ्या मामाच्या घरी पण राहण्यासाठी चाललेली आहे. मग तुम्हाला मी सोलापूरला गेल्यावर तिथं काहीतरी एक्सप्लोअर पण करून दाखवेन. आपण किती पण मोठे होतो, पण मामाच्या गावाला जायचं म्हटलं की खूप एक्साइटमेंट. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आपल्याला मामाच्या गावाला जायला खूप आवडतं. तर मलाही तसंच काहीतरी होतं. तर तुम्हाला थोडंसं इथं अंधार वगैरे तर वाटतच असेल, का तर आम्ही AC डबा बुक केला होता आमच्यासाठी आणि थोडंसं सगळेजण पडदे वगैरे लावून बसल्यामुळे थोडासा उजेड कमी येतो इथे. तुम्हाला आमचा ACचा डबा दाखवते. तर असे बघा, अशा प्रकारे सगळे पडदे लावून बसलेले आहेत. असा काहीसा डबा आहे. सकाळी 11:15ची ट्रेन होती आमची, म्हणून आम्ही सकाळी लवकरच उठलो होतो. तसं 5:30ला उठून सगळं आवरलं आणि लहान बाळ आहे सोबत म्हटल्यावर तुम्ही म्हटलं की घरूनच टिफिन घ्यावा, म्हणून गाजरचा हलवा आणि मेथीचे पराठे बनवलेच होते, तुम्ही बघितलं. आणि इथे आलो तर समजलं की गाडी अचानक 2.5 तास लेट झालेली होती. तर काय असं घरून पटकन निघालो होतो आणि जास्त काही आवरावरी नाही करता आली. केस पण असे विंचरलेच नव्हते मी, तसेच मोकळे सोडून क्लच लावून आले होते. आणि रिक्षा बुक करून आलो तर पूर्ण केसांचा असं पूर्ण हेच झालं. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं केस विस्कटलेले वगैरे माझे दिसत असतील. तर गाडी आता दौंड स्टेशनला आलेली आहे. तर तुम्हाला मी जरा इथला नजारा दाखवते. तर हा बघा दौंड स्टेशनच्या आसपासचा नजारा आहे. किती सुंदर दिसतं हे सगळं. ऊसाच्या शेती आहे, काही फुलांच्या शेती सुद्धा दिसतात. आता मी जस्ट एक निशिगंधांचं लागवड केलेली सुद्धा बघितली, पण मी व्हिडिओ नाही केला त्याचा. सगळीकडे हिरवळ हिरवळ दिसते. पुण्यात तुम्हाला क्वचितच ठिकाणी अशी हिरवळ दिसेल. जसजसं तुम्ही सोलापूर जिल्ह्याच्या आसपास जाल किंवा जवळपास जाल तर तुम्हाला अशीच ऊसांची शेती वगैरे दिसेल. काळं भोर रान, हिरवंगार शेत, असं बघितलं का किती छान वाटतं ना. तर आता आम्ही कुर्डवाडी जंक्शनला आलेलो आहे. कुर्डवाडीमध्ये माझी मोठी मावशी राहते.
लहानपणी कुर्डवाडीला खूप यायचे, जसं की दिवाळीच्या सुट्टीत, उन्हाळ्याच्या सुट्टीत मी इथेच असायचे. खूप आवडतं मला हे गाव. वरच आहे की माझ्या मावशी आणि काका मला दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत असे न्यायला यायचे. मी खूप आनंदाने त्यांच्या पाठीमागे लागून जायचे. एक दिवस आधीच तयारी करायचे त्यांच्याकडे यायचं आहे म्हटल्यानंतर. काका जाऊन आता 7 वर्ष झाली आणि मावशी पण याच वर्षी गेली जून महिन्यामध्ये. पण ओढ अजून तशीच आहे. खूप आठवणी आहेत या जमिशनवरच्या सुद्धा. काका आणि मावशी तर लवकरच देवाघरी गेले, पण आठवणी अजूनही त्यांच्या मनात तशाच ताज्या आहेत. थोडंसं इमोशनल झाले मी, का तर मावशी म्हणजे आपली दुसरी आईच असते. तर अशा प्रकारे आम्ही फायनली सोलापूरला पोहोचलेलो आहे. येता येता मला तर संध्याकाळ झाली. कधी आम्ही 11 वाजता पुणे स्टेशनवरती होतो. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि शेअर